संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामधील दुसरं गोल रिंगण खुडूस फाटा इथे पार पडलं। तोच उत्साह, तीच भक्ती, तोच हरिनामाचा जयघोष यावेळी खुडूस मैदानावर सुरू होता। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी। पाहूयात। जय हरी विठ्ठल। मी आता खुडूस फाटा या ठिकाणी आहे आणि खुडूस फाटा या ठिकाणी माझ्या मागे तुम्ही बघत असाल माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण या ठिकाणी आत्ताच पार पडलेलं आहे। संपूर्ण वारकऱ्यांमध्ये एक नवा उत्साह, एक नवी ऊर्जा आणि एक नवी सकारात्मकता या रिंगण सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याला नेहमी पाहायला मिळते। रिंगण सोहळ्यांचं आयोजन जे आहे हे सातत्यानं पालखी सोहळ्यामध्ये, पालखी मार्गावरती करण्यात येतं। जवळजवळ 7 रिंगणं हे माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये होतात, ज्याच्यामध्ये 4 गोल रिंगणं आणि उभी 3 रिंगणांचा समावेश असतो। आत्ता त्यातलं दुसरं गोल रिंगण हे खुडूस फाटा या ठिकाणी पार पडलेलं आहे। या वर्षीचं वैशिष्ट्य आहे की वारकरी मोठ्या संख्येनं या पालखी सोहळ्यावरती, पालखी मार्गावरती सहभागी झालेले आहेत। अंदाज असा आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी साधारणतः 15 ते 20 लाख भाविक हे पंढरपूरमध्ये येऊन दाखल होतील। त्यातला खूप मोठा जो परिवार आहे हा संप्रदायाचा परिवार आहे, वारकरी संप्रदायाचा परिवार आहे आणि आता आपण सगळेजण पाहतोय खूप मोठ्या उत्साहामध्ये खुडूस फाटा या ठिकाणी माऊलींच्या पालखीचं हे गोल रिंगण, दुसरं गोल रिंगण पार पडलेलं आहे। पुरंदावडे या ठिकाणी कालच माऊलींच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण पार पडलं होतं, त्यालाही खूप मोठा उत्साही प्रतिसाद हा वारकऱ्यांनी दिला, भाविकांनी दिला आणि आता हे दुसरं गोल रिंगण या ठिकाणी पार पडलेलं आहे। अंतिम टप्पा चालू आहे आणि या अंतिम टप्प्यामध्ये माऊलींच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पालखी सोहळा आहे आणि या अंतिम टप्प्यामध्ये असताना आता हा दिवसेंदिवस जो उत्साह आहे, जी सकारात्मकता आहे ती वाढत राहणार आहे। कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी खुडूस फाटा इथून।